गर्भाशयाच्या मुखाची तपासणी म्हणजेच पॅप स्मिअर याबद्दल आज आपण थोडीशी माहिती. नंबर 1 ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग निदानासाठीची तपासणी आहे. नंबर 2 ही गर्भाशयाच्या मुखाच्या ॲबनॉर्मल सेल्स म्हणजे असामान्य पेशी लवकर ओळखते. ही लवकर होणारी सुरक्षित आणि वेदनारहित तपासणी कोणी करावी? नंबर 1 21 ते 65 वयोगटातील महिला. नंबर 2 स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार. नंबर 3 दर काही वर्षांनी ही तपासणी नियमित करत राहावी. ही तपासणी करण्यापूर्वी पुढील गोष्टी टाळाव्यात. नंबर 1 ही तपासणी करण्याच्या पूर्वी 24 ते 48 तास तुम्ही संबंध म्हणजे सेक्स टाळावा. 2 योनी मार्गातून घ्यायची औषधे टाळावीत. तसेच मासिक पाळी चालू असताना ही टेस्ट किंवा ही तपासणी करू. 4 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. यामध्ये समागम म्हणजे सेक्स नंतर होणारा रक्तस्राव किंवा मध्येच आणि अनियमित होणारा रक्तस्राव. 3 ॲबनॉर्मल व्हाईट डिस्चार्ज आणि नंबर 4 वारंवार ओटीपोटात दुखणे. तपासणीचं महत्त्व म्हणजे या तपासणीमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर लवकर ओळखण्यास मदत होते. त्यामुळे आपणास योग्य उपचार योग्य वेळेत मिळतात. लक्षात ठेवा, नियमित पॅप स्मिअर तपासणी तुमचे प्राण वाचवू शकते.